हो ताई काय करताय? पडला असताय थटला असता. काय झालं कशा पास येऊन पळताय उगोग? हा तेन माझ्या पाठीमागे गुंड लागले. कुठं कुठं आहे ते? सरपंच काय करतो सरपंच? गाव बोंबलून गोळा कर. च्या आईला कोण आहे रे तिकडं? सगळ्या प्लेनच करतो. चला चला मग. हो ताई रडू नका, थांबा जरा. रडाय का लागला? काय झालं? कोण आहेत ती लोक? कोण आहेत तुम्हाला माहिती आहे का काय? बरं घाबरू नका, एक काम करा. आता काय करा, तुम्हाला कुठे जायचं आता? चला सोडतो तुम्हाला जिथं पाहिजे तिथं. चला बसा गाडीवर माझ्या. चला घाबरू नका अजिबात. काय ही काय माहिती आहे गळ्यात? भगवा आहे, छत्रपतींचा भगवा आहे. अजिबात घाबरू नका. जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत तुमच्या केसाला पण धक्का लागू देणार नाही. घाबरू नका अजिबात. चला तुम्हाला पाहिजे तिथं सोडतो. चला. काय जमाना आलाय, लय बेकार जमाना आलाय. मुली तू ह्यात आले ते चांगलं झालं. हां पण ताई तुम्ही कुठल्या इथं कसे काय? माझं नाव पार्वती आहे. माझं लग्न झालं आणि मी वर्षातच विधवा झाले. सासरच्यांनी मला हकललं. म्हणाले तूच आमच्या मुलाला गिळाली. मी कामाच्या शोधात इथे आले. एक ठेकेदार आहे, तो काम देतो बोलला आणि इथे आणून तो माझ्या गुंडांबरोबर सौदा करणार होता. मी तिथून पळ काढला. रात्री झोपायला जागा देखील नव्हती. मी स्टँडवर झोपले. ते गुंड रात्रीपासून माझा पिछा करत आहेत. अरे रे देवा, काय जमाना आलाय. बरं ताई आता तू काळजी करू नको. काय तू आम्हाला भावासारखं समज. काय सख्या भावासारखं आहे मी तुझ्या. शिवा आता काय कर, ग्रामसभा बोलवास. होय होय सरपंच. पण सरपंच तोपर्यंत हिला कुठे ठेवायचं? मला माहित आहे कुठं ठेवायचं ते. बर पूनम कशाला आलाय तू इथं? तू घरी एकटीच आहे का? तुला काय करायचंय? नाही म्हणलं तू घरी एकटीच का असे बोलतीस? कोण आहे ग? ती आले. अरे हाय वर डुचक्या. इथं काय करतोयस तू? मला काय माहित काय मी करतोय? नाही आलो, मला तर डॉक्टरनं आणलंय. पुढे डॉक्टर. थांबायला लागल्या मागणं. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. मॅडम तुमच्याकडे काम होतं आमचं. काय काम करतो? अगो बाई, असं आहे होय. शिवा, तुम्ही चांगलं केलं हिला इथे घेऊन आलात ते. काळजी करू नका, मी घेईन हिची काळजी. ओ ताई, तुम्ही काळजी अजिबात करू नका. नैना मॅडमचं घर म्हणजे आपलंच घर आहे. ते आपल्या घरातल्या माणसासारखं तुम्हाला सांभाळतील. डॉक्टर, तुम्ही एक काम करा ना, पोलीस कंप्लेंट का करत नाही? सरपंचानी ग्रामसभा बोलवली, बघू काय निर्णय येतोय तो. बर. मॅडम तुम्हाला जर काय अडचण आली तर लगेच फोन करा. आम्ही इथंच कुठेतरी असणार आहे. काय? नमस्कार मंडळी. नमस्कार. विषय असा आहे, आज आपल्या गावात एक पाहुणे आलेली आहे. कोण पाहुणे आले सरपंच? सांगतो.
धुडून काढतो. बर बर बर. अरे साहेब कसे काय पोचले नाहीत अजून. फोन लावतो जरा साहेबांना. हा साहेब, जय महाराष्ट्र. किती वेळ लागते तुम्हाला यायला साहेब? या जरा लवकर या, थोडं मला बी कामात बाहेर जायचं. हाय आमच्या पैशीच आहे. हाय थांबून ठेवले त्यांना. या हा, जरा घाबरलेली वाटते थोडे. या तुम्ही आल्यानंतर जरा आपण चर्चा करू. या लवकर. हा लवकरच या आपण. जय महाराष्ट्र साहेब, जय महाराष्ट्र. बरं झालं वेळ आला. चला तिथे समोर. कुठं आहे? हे काय समोर. कुठे आहे ती मुलगी? हाय इथे समोरच बसली. इथेच आपली घर आहे, तिथे बसू. चला हो पडतो. हा चला. शिवा, अण्णाला कशाला आणलं इकडं? साहेब यायला लागले तर आपली आबरूच काढलं अण्णा. अण्णाला डॉक्टर साहेब घेऊन जाता का तिकडं? अण्णा, तुम्ही जाता घरी? काय इतके बेबी पिलोय साहेब, म्हणजे काय करते काय एवढी पिलोय काय मी? काय बोलताय शिवान डॉक्टर काय अण्णा, साहेब यायला लागली ती. चाललंय काय आपलं? तुम्ही आलाय दारू पिऊन. साहेब काय करतेत आपणाला? अण्णा म्हणजे अण्णाचा. साहेब काय करत नसतात अण्णाला. आता राम राम डॉक्टर साहेब. साहेब आले. हां आलेत साहेब. नमस्कार साहेब. नमस्कार. 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 या. साहेब आले. 4 दिवस झालं वायरमॅन आलेत म्हणताय काय? 4 दिवस झालं लाईट नाही. मला काहीच काम आहे आम्ही तुमचं. मोकळं करायला होता बरं का अशानं. अरे कोण आहे? तुला वायरमॅन वाटलो काय आम्ही? हा एवढी कशाला घेतोस रे? माणसं ओळखत नाहीत तर. बस खाली. कसं खाली अण्णा? खाली बस खाली. कोण आहे राव ही? नाही आमच्या गावातला आहे. पिऊन बैठकीला घेऊन बसलाय सरळच त्याला. नाही तुम्ही ती काठी आणली नसल्यामुळे ती असं बोलतो. काठी गाडी आहे की? नाही जाऊ काठी साहेब. त्याच्या हाती जरा एकदा घेतलं ना त्याने घ्यावं लागते. मग कळेल ऐकत त्याला नाही wireman, कोणाचं. पोलीस. घ्यावं लागतंय त्याला एकदा. शांत बसा. सासवडीला घेऊन गेलो म्हणजे आपोआप उतरल. बाळा, खुर्च्या साहेब आणलं. बसा सरपंच साहेब. साहेब बसा खाली. डॉक्टर साहेब बसा खाली. बरं सरपंच साहेब, ह्याच का त्या पिढीत? हा ह्याच महिला आहेत त्या. बरं ताई, तुमचं नाव काय? माझं नाव आहे पार्वती. बरं तुम्ही इथं कसं काय आला? मी एका नोकरीच्या शोधामध्ये आले होते. मग त्यात तुमचा गुंडाने पाठलाग केला. हो. बरं त्या ठेकेदाराचं नाव काय म्हणालात? त्याचं नाव धनाजी होतं. धनाजी? बर बर बर. तोच तो हरामखोर धनाजी. तोच असणार. बर त्याने तुम्हाला इथं आणण्या अगोदर तुमचं मेडिकल वगैरे केलं होतं का? हो मेडिकल केलं होतं त्यांनी. म्हणजे तुम्ही इथे येण्या अगोदर त्या लोकांनी तुमचं मेडिकल चेकअप केलं? हो. हा मग हा तोच धनाजी. तोच धनाजी आहे. ठीक आहे. काय काळजी करू नका. पोलीस डिपार्टमेंट तुमच्या बरोबर आहे ना? बरं का सरपंच? हा बरं चला डॉक्टर साहेब बाजूला या जरा. सरपंच साहेब, हा, चला चला. जरा थोडं 2 मिनिट चर्चा करू हो, आपण. हो, हा. सरपंच साहेब, तुम्ही या महिलेला बरोबर घेऊन आला तिला चांगलं केलं बरं का. तुम्ही जरा आणलं नसतं ना तर तिच्या जेव्हा लय मोठा धोका होता. काय बोलताय साहेब? खरंच आहे. ती धनाजी कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? कोण आहे? साहेब सांगा. अहो तो 1 नंबरचा हरामखोर आहे, तस्करीखोर आहे तो. काय बोलताय? हा असे माणसांना पळवून नेतो तो आणि त्यांच्या अवयव काढून महत्वाचे पार्ट काय ग्राहकांना तो पैसे घेऊन विकतो. ह्यात सुद्धा या महिलेचं मेडिकल केलंय. याचा अर्थ त्यानं तिच्या अवयवांसाठी सुद्धा एखादा ग्राहक शोधून ठेवला असणार. नुसता ग्राहकच नाही तर त्यानं त्या ग्राहकाकडून पैसे सुद्धा घेतले असणार. हे मी डेफिनेटली सांगू शकतो. काय सर बरोबर आहे का? पाहिला मग साहेबराव तुम्ही ह्याला मोकळा सोडू नका राव. फिल्डिंग लावून ह्याचा कार्यक्रम करावा लागतो. नाही ते आमचं आम्ही बघू. आम्ही करतोच ती. त्याचा काही विषय नाही. तुम्ही यात काही टेन्शन घेऊ नका. काय रो राक्षसी अवलादीचा माणूस आहे राव. साधा राक्षस नाही तो. राक्षसच आहे तो. बरं झालं तिला आणलं तुम्ही, नाहीतर ती डेड बॉडी पण सापडत नव्हती. खरं आहे, एकदम खरं आहे. डेड बॉडी सुद्धा सापडली नसती. अवघड आहे हो. त्याच्यावर लय आतापर्यंत अवघड. गुन्हा आमचा सिद्ध करता आला नाही, कारण ते माणसाचे डेड बॉडी त्यानं सापडू दिले. पुरावाच मागं सोडत नाही तो. तर एवढं बोलताय तुम्ही मला, पण त्याला मग पकडत का नाही मग? अण्णा, गा बसा तुम्ही. अण्णा, कोण तुला आहे? नाही नाही, असू द्या. आमच्यातलाच आहे. हे येतंय जरा कधी कधी, पण मनानं स्वच्छ आहे हो, निर्मळ आहे मनानं. आम्ही आणि काय बी लक्ष करायचं देतो. आम्ही काय नाही करायचं तू कोण सांगणार रे? ते आमचा जावा आहे. आम्ही बघून घेऊ.
हो अण्णा बसा तुम्ही अण्णा तू हा, गप्प रे जरा. बरोबर आहे बरोबर आहे हा असू द्या जरा. ए पुन्हा बाबा असं काय मध्ये वचवच करू नको, शांत बस जरा. जाऊ दे पेनाय कुठं तर घोट भरून लागला घ्या का याला बघा. आता एकदा साहेब दाखवू काय ना? येऊ नको. सरपंच जाऊ द्या. बरे बाय. गप हो बार बघू नीट. शांत उभा राहा रे. अण्णा काय विषय काय चालू आहे इथं? काय लावलंय काय या माणसाला चौकून जाईल तिथं घोळ जायचं काय ऐका सरपंच, हा आता या महिलेची काळजी घेणे तुमची सर्वस्वी जबाबदारी आहे. नाही, नाही, 100% घ्यावं बरोबर लागणार. आहे. आता आम्ही काय करतो, आमच्या साहेबांची चर्चा करून घेतो. आता आम्हाला कन्फर्म झालं ही दानाची. आता आमच्या बरोबर नियोजन लावतो काय करायचं ते. फक्त तोपर्यंत त्या महिलेची जबाबदारी तुमच्या गावकऱ्याची जबाबदारी. बाबासाहेब तुम्हाला लागेल तिथं मदत तुम्ही जिथं हाक मारा तिथं अर्ध्या रात्रीचं मला सरपंच नात्याने फोन करा, मी तुम्हाला ते फिल्डिंग लावायसाठी मदतीसाठी येतो, जिथं पाहिजे तिथं आमची गाववाली येणार हा तुम्हाला. बरोबर आहे, हरकत बरोबर नाही, आहे. आम्ही आमच्या वरिष्ठाशी बोलून घेतो हा. आणि पुढील जी काय कारवाई करायची आपली आपण सगळी मिळून करू. अशा माणसाला शिक्षाही झालीच पाहिजे ना, असा माणूस आम्हाला मदत करा. 100% मदत त्या करणार. कधी दाण्याला अर्ध्या- काय आहे ते सोक्षमोक्ष आजच्या आज लावून टाकू. नाही नाही करायचं हा. ते करावं लागणार. तुम्ही एक नंबरचं काम केलंय, नाही नाही बरोबर. चांगलं काम केलंय. आपल्या आया बहिणींची इज्जत आबरू वाचवणे हे आपलं महाराष्ट्राचं छत्रपती शिवरायांचं आपल्याला आदर्श आहे ते. एकदम बरोबर बोला. काय? बरोबर कसं आहे माहिती आहे बरोबर. का तेच शिकवून सरपंच दिले. साहेब, डॉक्टर असं सरपंच साहेबासारखे जर एका गल्लीमध्ये एखाद्या महिलेचे जर 100 भाव असतील ना, तर त्या महिलेकडे ती कुणी वाकड्या नजरेने बघण्याची गरज पडत नाही. बरोबर आहे. आणि कसं आहे माहिती आहे का, पोलिसांचं काम करतेत, पण कधी गुन्हा झाल्यानंतर. बरोबर आहे पण गुन्हा न होऊ देणं हे तुमच्या सर्वांची जबाबदारी आहे, लक्षात ठेवा. आणि जे तुम्ही जागरूकतापणा दाखवलेला आहे, त्या महिलेला तुम्ही बरोबर घेऊन आलेला आहे, ते अतिशय वाखाणण्याजोगासारखं कळलं. बरोबर आहे, आता इथून पुढे त्या महिलेची चांगली काळजी घ्या. 100% साहेब काही अडचण येणार आणि नाही आमच्याकडून. आम्हाला असं वाटायला लागलंय की त्या महिलेसाठी तो 100% या गावात येणार, म्हणजे येणार. येणार आणि आपल्या जाळ्यात अडकणार. 100% आता आम्ही काय करतो, बरोबर आहे. आम्ही साहेबांशी चर्चा करून घेतो. चालते हं? correct. तोपर्यंत तुम्ही हाय, थांबा. हं? चल. चला साहेब. ए तू कुठं निघालाय? चल इकडे. ए, अण्णा ए, अण्णा, इथे उभा राहा रे. शांत राहा की जरा. काय तिथं तुझा जैन सर, 978 माने बोलतो सर. हां सर, इथं आम्ही आलो, सरपंचाने आम्हाला आणलं. सरपंचाने एक चांगलं काम केलेलं आहे. हां, आणि त्या महिलेशी आमची चर्चा झाली, त्या पीडितेशी. तिचं पार्वती नाव आहे. काय ते 1-2 वर्षापूर्वी काहीतरी विधवा झाली, घरचं काहीतरी मॅटर असेल त्यांचं, त्या निमित्ताने ते घरच्या निघाल्यामुळे बाहेर निघाली. आणि इथं तिचं रातभर काहीतरी गुंडांनी पाठलाग केला. मग ते सरपंचाने इथं आणलं. मग आम्ही आल्यानंतर चौकशी केल्यानंतर चौकशीत असं निष्पन्न झालं की तिचं धनाजी ठेकेदार म्हणून आहे. हां, मग तो जो आपल्याला हवा आहे तोच धनाजी आहे. हां, मग हां, आणि गावकरी पण आपल्याला चांगला सपोर्ट करतायत. हां, आणि आपल्या पद्धतीनं आपण त्याला पकडण्याचा बराच प्रयत्न केला, पण तो आपल्या हातात तुरी देऊन पळून गेल्यात यशस्वी झालेला आहे तो. नाही सर, मला वाटत नाही सपोर्टची काही गरज आहे, कारण इथं लोक ॲक्टिव्ह आहेत. सरपंचाने इथली जिम्मेदारी घेतली आहे आणि आम्ही ह्या बारीनं चांगलं दक्ष राहून त्याचा बंदोबस्त करू. पोलिसांचा संशय त्याला आल्यानंतर तो इथं येणारच नाही. तो काय करतो आहे, त्याने यांचं मेडिकल केलं, याचा अर्थ तो इथं डेफिनेटली येणार आज. हां, नाही 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 आणि आपला कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आहे माझ्यासोबत. आपला 927 सोमा बिराजदार आहे माझ्यासोबत. हां, सोमा म्हणल्यानंतर काय अडचण येणार नाही. हां, आमच्या मी हँडल करतो सर. हो सर, हो सर, काय गरज वाटली तर तुम्हाला कॉल करेन सर. ओके सर, जय हिंद.
ऐ काही करून ती पार्वती मला आज मिळाली पाहिजे. ह्या दोघा तिघाच्या चुकीमुळं सकाळी ती पळून गेली. समोरच्या पार्टीकडून पैसे घेतलेत, पेमेंट घेतले त्यांच्याकडं. तुम्ही दोघं जण इथं थांबा, तुम्ही तिघं माझ्यासोबत चला. जरा ती नाही गावली तर तुमच्या तिघाच्या किडण्या काढून घेण्यात येतील. दिदे दिदे उठ ना. काय झालं? बाहेर बघ ना, कोण तर आले. कोण आले? विचित्रच माणसं आहे. बघू. नको घाबरूस, मी खिडकी लावते, थांब. दिदे पटकी मी शिवाला फोन कर. हा चल चल, लवकर फोन करूया. सरपंच साहेब थांबा जरा, नायना मॅडमचा फोन येतोय मला. एकच मिनिट. हॅलो. हॅलो शिवा, घराच्या मागच्या बाजूला काहीतरी लुडबुड चालू आहे, तुम्ही लवकर या. बरं बरं मॅडम, तुम्ही घराचा दरवाजा बिलकुल सुद्धा उघडू नका. मी दरवाजा नाही उघडत. हां बरं ठीक आहे मॅडम. हां ठीक आहे. सरपंच साहेब गडे आलेत बरं का तिथं. आलेत हां साहेबा लगेच कन्फर्म करून टाका बरं. साहेब. हो साहेब, लोक आलेत वाटतं. थांबा, गोंधळ कोणा कोणी पळापळी कोणा बरं का साहेब. ते आलेत काय सगळ्यांना सांगतो, 2-2, 3-3 जणांनी आपण ग्रुप करू आणि असं गोल राऊंड मारून पकडूया. नाही थांबा, आम्ही करतो काय नियोजन करायचं. तुम्ही थोडं शांत राहा आणि आम्हाला सहकार्य करा. माझं म्हणणं चाललं ताणूनच मारावं. तुम्ही शांत राहा अण्णा. अण्णा तुमचं अजून उतरलं नाही काय आमच्या काय? आम्ही कशाला आलो इथं? कायदा कोणी सुद्धा हातात कायदा कोणी हातात घ्यायचा नाही. काय? जे काय शासन घडवायचं जिवंत पकडायचं. साहेब काय म्हणते ते नीट ऐका. हा पुन्हा काढण्या काढायला उचल काय तर. हा कोणी कायदा हातात घेऊ नका. त्यांना जे काय शासन घडवायचं ते आमच्या आम्ही घडवू. त्यांच्या बाप जन्मी त्यांनी हे पुन्हा कृती केलं नाही पाहिजे. बस ना? हा. ठीक आहे ठीक आहे चला. त्यामुळे चौघपांजण तिकडून या. सरपंच तुम्ही चौघपांजण तिकडून या. हा चला घेरा घराला पूर्ण घेरा मारायचा. राऊंड मारायचा. राऊंड मध्ये कोणीही पळून जाता का म्हणे या बारी. अमोल मागच्या वेळेस चोर आलते, आठवते ते हा लगा आलती बरोबर आहे. मग र गावातल्या माणसांना हाणलेले, आता पण अंग भरून मार खाणार आहे ते. हे आपण काय लागा हातात शासन धरायला नको. साहेबांना आपल्याला काय सांगितलंय? चोरांना आहे ना त्यांच्या हातात पकडून देऊया. आम्हाला दादा आपण एक चापट तर लावू शकतो. लागा आम्ही हाई लागा आम्ही बघू दे लागा काय तर त्यांचं लावतोय नियोजन आम्ही लागा. शिवा तो हाय राव, साहेब तिकडून आहेत. साहेब तिकडून कव्हर करतेत. हां हां आपण इकडून कव्हर करू. हां कशी आवाज येते? काय झालं शिवा? अण्णा म्हटलं बघ. हे शिवा तुला कळतं का? जाते नाही पळून. हे अण्णा बस खाली. या वाऱ्याने सुटली नाही पाहिजे. काय बाकीच्या माणसाला इशारा केला का नाही? होय त्याला घ्या बरं का सगळं. नाही आली तेव्हा ती तिकडून आली ती. हां आपण असं जाऊ. आपण असं जाऊन गोल मारू काय सगळ्या गोल. चल तो तो सरपंच चला. कायदा कोणी हातात घेऊ नका. कायदा कोणी हातात घेऊ नका. धरले त्यांना. कायदा कोणी हातात घेऊ नका. तिसरं कुठे तिसरं अजून कुठे गेलं? बघा बघा ती साहेब, हो साहेब, हा बोला की. दोनच आहे ते, अजून कुठे गेला? हे हरामखोर
पुढे गेला ते. ए, बरं थांबा. सर, एक मिनिट. इथंच कुठं हरामखोर लपलाय ती. ह्यांना तुम्ही व्यवस्थित धरा. त्यांना तिथं आता सासरवाडी लिहून काय असेल ती शिक्षा करू. हो का साहेब हो का इथून वळवळतंय काय ते बघा बघा बरं कोण आहे काय रे हरामखोरानो, धनाजी कोण आहेत? कोण धनाजी? कोण आहे धनाजी? जत्रा तुझ्या ए घ्या रे पोलीस स्टेशनला. चला. हा? आम्ही धनाजीचं काम करतो. धनाजीचं काम करतो. अरे माझ्या राजा चल. नमस्कार मित्रांनो. धमाल फिल्म प्रोडक्शन निर्मित नशा प्रेमाची या वेबसिरीजचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कृपया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. त्याचबरोबर चॅनल आमचं सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा. आणि आमचे नवीन नवीन विषय राहणार आहे तिथून पुढं. त्यामुळं व्हिडिओ पडला की तुम्हाला फर्स्ट दिसावा, नोटिफिकेशन बिल वाजावी, त्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा.